नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सध्या बघा राज्य सरकारने लॉन्च केली आहे, तर त्या संदर्भात मुदत ही बघा 15 जुलैपर्यंत होती, तर ती मुदत सध्या बघा वाढवण्यात आली आहे आणि ह्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत सध्या मुदत ही असणार आहे। तर नेमका अर्ज कसा करायचा आणि अर्ज कोणाकडे जमा करायचा, त्यानंतर जो अर्जाचा फॉर्मॅट असणार आहे, तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बघा अर्ज ह्या ठिकाणी करायचा असेल, तुमच्या कुटुंबातील सध्या जे काही पात्र लाभार्थी महिला असेल तर त्याचा तुम्ही अर्ज हा नक्कीच करा। तर त्यासाठी बघा कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि अर्ज तुम्हाला बघा कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्या संदर्भात आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी तुम्हाला जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, तर त्या संदर्भात बघा अर्जाचा या ठिकाणी नमुना कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता, तर त्या संदर्भात माहिती आपण इथं बघूया। तर या ठिकाणी बघा पहिल्या क्रमांकावर महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे। मग महिलेचं संपूर्ण नाव म्हणजे या ठिकाणी आडनाव, महिलेचं नाव आणि जे वडिलाचं नाव असं या ठिकाणी बघा तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर लग्नापूर्वीचं नाव आहे आणि लग्नानंतरचे नाव आहे, असे दोघी प्रकारचे नावं आपल्याला या ठिकाणी बघा लिहायचे आहे। त्यानंतर महिलेचं जो अर्जदार असेल तर त्यांचं जन्मदिनांक बघा इथं नमूद करायची आहे। दिनांक आधी लिहायचा, महिना, त्यानंतर वर्ष, त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता सध्या इथं बघा भरून द्यायचे आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाण, जिल्हा, गाव, ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, त्याचं नाव इथं, पिनकोड तुमचा जो असेल पोस्टाचा तर तो इथं बघा तुम्हाला नमूद हा करायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक असेल, हा मोबाईल क्रमांक बघा भरणे अनिवार्य आहे, कारण जे काही OTP वगैरे असेल, मेसेज असेल तर ते तुमच्या रजिस्टर जो मोबाईल आहे तर ह्या मोबाईल नंबरवरती बघा पुढे तुम्हाला पाठवण्यात येईल। त्यानंतर आधार कार्ड क्रमांक बघा महिलेसंदर्भात इथं तुम्हाला नमूद हा करायचा आहे। त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा बघा, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहे का, असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे। जर तुम्ही लाभ घेत असेल तर होय म्हणायचं, नाही असल्यास नाही म्हणायचं। असल्यास तर इथं बघा दरमहा तुम्हाला कशा पद्धतीचा लाभ सध्या मिळत आहे, कारण वेगवेगळ्या योजना सध्या महिलांसाठी सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार सध्या राबवत आहे। तर इथं तुमच्याकडे तुम्ही लाभ नाही घेत असेल तर नाही वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। वैवाहिक स्थिती तुम्हाला इथं जी नमूद करायची आहे, तुमची वैवाहिक स्थिती नेमकी काय आहे, कारण जी योजना आहे तर ती योजना म्हणजे विवाहित महिला, त्यानंतर घटस्फोटित महिला, विधवा महिला, त्यानंतर बघा परित्यक्त्या जे काही महिला आहे आणि निराधार महिला, अशा ज्या महिला आहेत तर त्या ठिकाणी जे काही पात्रता असणार आहे। तर तुमची जी स्थिती असेल, तुम्ही विवाहित असाल, घटस्फोटित असाल, विधवा असाल, परित्यक्त्या असाल किंवा मग निराधार असाल तर ती तुम्हाला कॅटेगरी तुम्हाला इथं नमूद ही करायची आहे। त्यानंतर बघा बँक संदर्भात डिटेल्स ही 9 नंबरच्या जो काही पॉईंट आहे त्याच्यामध्ये देण्यात आली आहे। तर अर्जदाराचे बँक असलेल्या बँकेचं जो काही खातं आहे तर त्या संदर्भात तपशील इथं लिहायचा आहे। मग ह्याच्यामध्ये बँकेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये आहे, SBI मध्ये आहे का बँक ऑफ बडोदामध्ये आहे किंवा मग जी दुसरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल किंवा कोणतीही बँक असेल तर त्या बँकेचं इथं संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचं आहे। बँक खातेधारकाचं नाव म्हणजे महिलेचं जे बँक खात्यावर जे नाव असेल तर ते नाव इथं लिहायचं आहे। बँकेचा खाते क्रमांक इथं लिहायचा आहे। त्यानंतर बँकेसंदर्भात IFS कोड असतो, म्हणजे IFSC कोड असतो, तर तो तुम्हाला बघा बँकच्या पासबुक जे प्रिंट असतं फर्स्ट पेजवर त्याच्यावरती नमूद असतो, तर तिथून तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला नमूद हा करायचा आहे। त्यानंतर बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, असं या ठिकाणी बघा प्रश्न विचारण्यात आला आहे। म्हणजे ते तुमचं आधार क्रमांक जो आहे तर तो आधार क्रमांक बँक खात्याला जोडला असेल, आधार सीडिंग झाली आहे का, असेल तर होय म्हणायचं आहे, नसेल तर नाही। जवळपास जे संपूर्ण जे काही बँक खाते आहे तर त्यांना जवळपास बघा आधार जी सीडिंग आहे तर ती झालेली असते, तर देखील तुम्ही एकदा चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा इथं 11 नंबरचा मुद्दा देण्यात आला आहे का नारी शक्तीचा प्रकार, म्हणजे सध्या जो हा अर्ज आहे तर तो अर्ज बघा तुम्ही हे खालीलपैकी जे 7 प्रकारे या ठिकाणी बघा देण्यात आले आहे, म्हणजे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला, म्हणजे जो अर्ज आहे तर तो अर्ज तुम्ही नेमकं कोणाकडे या ठिकाणी बघा जमा केला आहे तर त्या संदर्भात इथं बघा तुम्हाला टिक हे करायचं आहे। म्हणजे संपूर्ण अर्ज भरून तुम्हाला हे जे 7 प्रकारचे संबंधित जे
वर्ग दिसता आहे अर्ज जमा करण्यासंदर्भात, तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे. सर्वसाधारण आपल्याकडे बघा अंगणवाडी सेविका असते सर्व गावामध्ये, तर तिथे देखील तुम्ही अर्ज जमा करू शकतात किंवा मग जे सेतू सुविधा केंद्र असतात तेथे देखील तुम्ही अर्ज जमा करू शकतात किंवा मग ग्रामसेवक असतो प्रत्येक गावात, तर त्याच्याजवळ देखील अर्ज जमा करू शकतात. तर असे हे 7 सध्या बघा अर्ज जमा करण्यासंदर्भात इथं देण्यात आलेले आहे. तर जवळपास अंगणवाडी सेविका बघा तुम्हाला बेटर राहील किंवा मग सेतू सुविधा केंद्र असतं तिथं तुम्हाला बेटर राहील, कारण अर्ज आपण आता ऑफलाईन सध्या बघा भरत आहे आणि हाच अर्ज बघा त्या ठिकाणी जाऊन ऑनलाईन पद्धतीने बघा भरला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला जे बेटर ऑप्शन असेल तर ते सेतू सुविधा केंद्रामध्ये बघा माझ्या मते चांगलं असणार आहे, कारण तिथं तुमचं ऑनलाईन देखील बघा हे होऊन जाईल. त्यानंतर कागदपत्र संदर्भात इथं माहिती देण्यात आली, तर कागदपत्र नेमकं कोणती पाहिजे त्या ठिकाणी बघा अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाची कागदपत्र, मग याच्यामध्ये आधार कार्ड आहे, त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र हे दोघी कोणतंही एक पाहिजे. अधिवास म्हणजे जो डोमोसाईल आहे तर तो डोमोसाईल किंवा मग जन्म प्रमाणपत्र अशापैकी कोणतंही एक पाहिजे. उत्पन्नाचा दाखला बघा तुम्हाला जो असेल तर तो पाहिजे. त्यानंतर अर्जदाराचे जे हमीपत्र आहे तर ते हमीपत्र ह्याच फॉर्ममध्ये आहे, तर ते आपण पुढे बघणार आहोत अर्जदाराचं हमीपत्र नेमकं काय आहे तर ते देखील बघूया. त्यानंतर बँक पासबुक या ठिकाणी बघा बँक पासबुक आपल्याकडे असायला पाहिजे आणि अर्जदाराचा फोटो, तर एक पासपोर्ट साईज फोटो तुम्ही करून घ्यायचं. हे एकूण 6 प्रकारचे जे काही कागदपत्र आहे तर ते आपल्याजवळ असणे आवश्यक आहे. हे संपूर्ण भरल्यानंतर इथं टिप जी दिली आहे, अर्जदाराने सदर अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये बघा जमा करायचा आहे. तर असं इथं सूचना दिली आहे. तर तुमच्या गावामध्ये अंगणवाडी केंद्र असेल तर अंगणवाडी सेविकेकडे सध्या तुम्ही हा अर्ज त्या ठिकाणी भरून देऊ शकता. त्यानंतर बघा पुढील जे काही अर्जदाराचं जे हमीपत्र आपण बघणार आहोत, तर हे हमीपत्रामध्ये फक्त तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. तर इथं बघा अर्जदाराचं हमीपत्र आहे, तर इथं मी घोषित करते की इथं बघा टिक ही करायची आपल्याला. तर माझ्या कुटुंबाचे एकत्रित जे उत्पन्न आहे ते 2.50 लाख म्हणजे 2.5 लाखापेक्षा अधिक नाही. तर इथं बघा अधिक नसेल तुमचं तर इथं टिक करायचे आहे आणि त्यांनाच बघा ते पात्र असणार आहे. म्हणजे ज्यांचं 2.5 लाखापेक्षा बघा ह्या ठिकाणी अधिक उत्पन्न नाही, म्हणजे 2.5 लाखाच्या आत उत्पन्न आहे, तर ते ह्या ठिकाणी ह्या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि तेच इथं बघा ॲप्लिकेशन हे करू शकणार आहे. तर इथं टिक करायचं आहे, माझ्या कुटुंबातील आयकरदाता नाही टिक करायचं. तर हे संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ह्याच डिटेल्स बघा संपूर्ण तुम्हाला टिक ह्या करायच्या आहे. त्यानंतर इथं जे काही अपात्रतेसंदर्भात म्हणजे विद्यमान जे माजी खासदार असेल किंवा आमदार असेल तर त्यांच्या कुटुंबातील असेल तर ते इथं बघा सरळ ते अपात्र या ठिकाणी बघा होणार आहे. तर अशा या ठिकाणी जे जे तुम्हाला सध्या बघा तुमच्या लागू होतं अर्जदाराचं हमीपत्रामध्ये, तर ते संपूर्ण तुम्हाला इथं टिक मार्क हे करून घ्यायचे आहे. हे टिक मार्क केल्यानंतर इथं जी काही वरीलप्रमाणे बघा घोषणा जे केलेली आहे तर ती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार प्रणाली आधारित बघा प्रमाणीकरण केल्यानंतर आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा बघा वन टाईम OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी देखील सहमती देतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी प्रमाणित जे काही करण्यासंदर्भात माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकता. मी केवळ शासकीय सेवा योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी बघा उद्देशाने राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यात सहमती इथं देत आहे. तर ह्या ठिकाणी बघा जो काही अर्ज आहे तर तो अर्ज आपण इथं ऑफलाईन भरतो आहे, पण संपूर्ण जो ऑफलाईन भरलेला हा अर्ज आहे तो ऑनलाईन होणार आहे. जे काही वेब पोर्टल असेल ॲपवर सध्या बघा बायोमेट्रिकच्या आधारावर किंवा मग OTPच्या आधारावर मोबाईल क्रमांक किंवा आधार कार्ड संदर्भात OTP येईल, तर तशा संदर्भात बायोमेट्रिकने KYC झाल्यानंतर आपला अर्ज संपूर्ण तो भरला जाणार आहे. म्हणजे एकंदरीत तिथं अर्जदार हा संबंधित भरलेले जे असेल त्या ठिकाणी आपल्याला संबंधित उमेदवार हा उपस्थित पाहिजे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे बेटर ऑप्शन असेल तर ते म्हणजे जे महत्त्वाचं सेतू सुविधा केंद्र आहे तर त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकतात, कारण तिथं संपूर्ण जे काही सुविधा असेल बायोमेट्रिक संदर्भात तर त्या तिथं अवेलेबल असतात. तुमचा ऑनलाईन अर्ज बघा तिथंच तात्काळ भरला जाऊ शकतो किंवा मग जे जमा केल्यानंतर काही कालावधीमध्ये तुमचा अर्ज ऑनलाईन तिथं पोर्टलवर रजिस्ट्रेशन ते घेऊ शकतात.
तर असा महत्त्वाचा जो काही अर्ज आहे तर तो अर्ज इथं बघा देण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा खाली तुम्हाला इथं सिग्नेचर करायची आहे अर्जदाराची, म्हणजे महिला अर्जदाराची. ही एकत्रित जी काही माहिती आहे इथं नोट बघा देण्यात आली आहे. एकत्रित संपूर्ण जे काही प्रपत्र आहे केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने बघा माहिती एकत्रित करण्यात ही आलेली आहे. म्हणजे ही ऑनलाईन फॉर्म सध्या बघा नंतर त्या ठिकाणी भरला जाणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने बघा सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येणार आहे. तसंच आपल्याला SMS व्हॉट्सअपद्वारे देखील बघा माहिती ही पाठवली जाणार आहे. म्हणजे ही अर्ज आहे तो ऑनलाईन झाल्यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीने पावती देखील तिथून मिळणार आहे. म्हणजे जिथं तुम्ही अर्ज हा भरणार आहेत त्या ठिकाणी अर्जाची पावती आपल्याला मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीरित्या बघा दाखल केला आहे आणि अर्जाचा जो काही नोंदणी क्रमांक आहे तो इथं आपल्याला लिहून ते देतील. आणि इथं बघा अर्ज स्वीकारणारे जे अधिकारी किंवा कर्मचारी असतील तर त्यांची इथं सिग्नेचरने ही पावती आपल्याजवळ म्हणजे जो काही अर्जदार असेल त्याच्याजवळही मिळणार आहे. तर असा हा महत्त्वाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अर्ज कसा भरावा, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार, कुठे भरावा, तर त्या संदर्भात ही संपूर्ण माहिती होती. हा जो अर्ज आहे PDF फाईल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तिथं जाऊन तुम्ही अर्ज हा डाउनलोड करू शकता आणि आपल्या प्रत्येक कुटुंबातील ज्या महिला असेल, जे पात्र महिला असेल तर त्या संपूर्ण महिलेचं तुम्ही अर्ज नक्कीच सादर करा, जेणेकरून त्या महिलेला बघा लाभ हा मिळू शकतो. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लाभार्थ्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे. तर असा महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी बघा पोचत जाईल. तर पुन्हा भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.